नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? नासाने अलीकडेच कोणत्या अंतराळ संस्थेला मून बेस प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी ऑफिशियली अधिकृतपणे आमंत्रित केलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, इसरून जायचं नाही. पर्याय क्रमांक बी काय आहे? इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इंडियन स्पेस रिसर्च अँड ऑर्गनायझेशनला, या आपल्या भारतीय अंतराळ संस्थेला या ठिकाणी मून बेस कार्यक्रमामध्ये सामील होण्यासाठी अधिकृतपणे आमंत्रित केलेलं आहे नासाने. क्लिअर? इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? सृजन डिफेन्स पोर्टल हे जे काही पोर्टल नुकतंच सुरू करण्यात आलं आहे त्या पोर्टलचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? सृजन डिफेन्स पोर्टल. क्लिअर? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संरक्षण सामग्रीच्या स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देणे हे याच्या मागचं मेन उद्देश आहे, पर्पज आहे. क्लिअर? कशाचं? सृजन डिफेन्स पोर्टल ओपन करण्यामागचं. हे एक काय आहे? डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, ज्याला म्हणता येईल MSME आणि स्टार्टअपसह देशांतर्गत उत्पादकांना संरक्षण खरेदी करणाऱ्या संस्थांशी जोडते. या उद्देशाने या ठिकाणी हे संरक्षण सामग्रीच्या स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सृजन डिफेन्स पोर्टल या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, स्टार मार्क करून ठेवा. सेमिकॉन इंडिया 2026 नावाचं जे काही समिट आहे ते कोठे आयोजित केलं जाणार आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नवी दिल्लीमध्ये 17 सप्टेंबर 2026 ते 19 सप्टेंबर 2026 दरम्यान सेमिकॉन इंडिया 2026 हे जे काही समिट आहे, परिषद आहे, ते आयोजित करण्यात येणार आहे. पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी? तर यशोभूमी द्वारका नवी दिल्ली या ठिकाणी, ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आणि याची थीम आहे 2026 साठी सिलिकॉन टू सिस्टम्स बिल्डिंग द इकोसिस्टम, म्हणजेच सिलिकॉन ते सिस्टम परिसंस्थेची उभारणी असं मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतं. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे एखाद्या परिषदेबद्दल. तर बाकीच्या नवनवीन जे काही परिषदा झालेल्या आहेत किंवा आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. G7 शिखर परिषद 2026 फ्रान्समध्ये, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 नवी दिल्लीमध्ये, COP31 ची परिषद तुर्कीमध्ये, ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक नवी दिल्लीमध्ये, 9व्या क्रमांकाची हिंद महासागर परिषद 2026 मॉरिशसमध्ये, भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद नवी दिल्लीमध्ये, 48वी आशियन शिखर परिषद 2026 फिलिपाईन्समध्ये, भारतीय उद्योग महासंघ वार्षिक शिखर परिषद दिल्लीमध्ये, पहिली राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद दिल्लीमध्ये, 36वी नाटो शिखर परिषद तुर्कीमध्ये, पहिली अखिल भारतीय माध्यम परिषद दिल्लीमध्ये आणि सेमिकॉन इंडिया 2026 नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जाणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या राज्यामध्ये तिसऱ्या अपत्यासाठी 365 दिवसांची म्हणजे पूर्ण 1 वर्षाची मातृत्व रजा या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जुनी काय होती तरतूद? तर लक्षात घ्या, याआधी तिसऱ्या अपत्यासाठी केवळ 12 आठवड्यांची म्हणजेच 84 दिवसाची भर पगारी रजा दिली जात होती. या ठिकाणी अशा प्रकारचा डिसिजन का घेण्यात आला आहे? तर जनन दरामध्ये मोठी घट झाली आहे या राज्याच्या अंतर्गत. तमिळनाडूचा एकूण जनन दर या ठिकाणी टोटल फर्टिलिटी रेट हा 1.4च्या खाली घसरलेला आहे, म्हणजे हा या ठिकाणी काळजी करण्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळेच या ठिकाणी तिसऱ्या अपत्यासाठी 365 दिवसांची जी काही मातृत्व रजा आहे ती या ठिकाणी नुकतीच घोषित करण्यात आली आहे तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत. तमिळनाडू स्थापना 1 नोव्हेंबर 1956, मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, तर राजधानी चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, मन्नर, मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई, मुकुर्ती आणि 2 महत्त्वाचे धरण, मेत्तूर आणि भवानी सागर.
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, सार्वजनिक प्रसारक दूरदर्शनच्या नव्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रीना सोनोवाल कौली असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रीना सोनोवाल कौली असं त्यांचं नाव आहे. सार्वजनिक प्रसारक दूरदर्शनच्या नवीन महासंचालकपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या नवनवीन ज्या काही नियुक्त आहेत, अपॉइंटमेंट्स आहेत, त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. भारताचे भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे 54वे महासंचालक आणि पहिल्या महिला महासंचालक वर्षा अशोक अगलावे. नौदल ऑपरेशनचे महासंचालक मनीष चड्डा. केंद्रीय गृहसचिव बनलेत गोविंद मोहन. एअर इंडियाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी बनले टेवोल्डे ग्रेमे मारियम. IMFमध्ये या ठिकाणी भारताचे कार्यकारी संचालकपदी या ठिकाणी वरिष्ठ सल्लागारपदी राहुल जैन यांची निवड. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी. भारतीय प्रतिभूती म्हणजेच या ठिकाणी सेबीच्या संचालकपदी या ठिकाणी कार्यकारी संचालकपदी प्रशांत महापात्रा. अंमलबजावणी संचालनालयामध्ये संचालकपदी राहुल नवीन. त्यानंतर भारताचे उच्च शिक्षण सचिवपदी दीप्ती गौर मुखर्जी आणि सार्वजनिक प्रसारक दूरदर्शन महासंचालकपदी रीना सोनोवाल कौली यांची निवड. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये कोणत्या राज्यातील बन्नी या गवताळ प्रदेशाचे पुनर्वनीकरण करण्यासाठी 20 काळवीट सोडण्यात आलेली आहेत? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर बन्नी गवताळ प्रदेश जे की कच्छ जिल्ह्यामध्ये गुजरातमध्ये आहे. सध्या या ठिकाणी टोटल प्राण्यांची संख्या किती असणार आहे, किती सोडण्यात आले आहेत तर 20 काळवीट, ज्याच्यामध्ये 5 नर आहेत आणि 15 माद्या आहेत. कोठून आणले आहेत हे तर जामनगरमधील वंतारा म्हणजेच ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर केंद्रातून हे या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत. आणि याच्या मागचं उद्दिष्ट काय तर टप्प्याटप्प्याने या प्रदेशामध्ये 500 काळवीट आणि 100 चिंकारा पुन्हा एकदा आणणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. गुजरातबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 1 मे 1960ला झाली. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राजधानी आहे गांधीनगर. 3 राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक, वनसदा आणि या ठिकाणी 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, ओकाई, काढना, दंतीवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप चेस 2026चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मॅग्नस कार्लसन या खेळाडूने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप चेस 2026चं विजेतेपद पटकावलेलं आहे. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल, खेळाबद्दल, तर बाकीच्या झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्यांचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया. बेल्जियन ग्रँड प्रिक्स 2026 अँड्रिया किमी अँटोनेली यांनी जिंकलं. जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धा 2026मध्ये सूरजकुमार चांद यांनी सुवर्णपदक जिंकलं. जागतिक युवा आंतरराष्ट्रीय ब्रिज चॅम्पियनशिप 2026मध्ये सग्निक रॉय आणि सायंतन कुशारी यांनी सुवर्णपदक जिंकलं. व्हिक्टर कोरिया मास्टर्स 2026चं विजेतेपद अश्मिता चालिहा यांनी जिंकलं. 16वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप ओडिसाने जिंकलं. कॅनेडियन ओपन 2026मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद बेन शेल्टन यांनी जिंकलं. तर महिला एकेरीचं विजेतेपद इगा स्विटेक यांनी जिंकलं. आशियाई ज्युनियर ब्लिट्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026मध्ये विघ्नेश अद्वैत वेम्युला आणि सरन्या देवी नरहरी यांनी सुवर्णपदक जिंकलं. आणि लेटेस्ट ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप चेस 2026चं विजेतेपद मॅग्नस कार्लसन या खेळाडूने जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी 8 नवीन सहजिल्ह्यांच्या निर्मितीसाठी मंजुरी दिलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉईंट लिहून घ्या. तळागाळातील प्रशासन बळकट करणे आणि शासकीय सेवांच्या वितरणामध्ये सुधारणा करणे या राज्य सरकारच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आसाम राज्य सरकारने प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी, एफिशियन्सी वाढवण्यासाठी 8 नवीन सहजिल्ह्यांच्या निर्मितीला या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. आसाम. स्थापना 26 जानेवारी 1950. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य. राजधानी दिसपूर. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा, मानस, दिब्रू सैखोवा, रायमोना, देहिंग पटाई आणि 2 महत्त्वाचे धरण पगलडिया आणि सुबानसरी. पुढचा प्रश्न, बिलॉंगिंग अ जर्नी ऑफ लव्ह नावाचं या ठिकाणी एक काय आहे तर एक आत्मचरित्र आहे. ते खालीलपैकी टिंबटिंब यांचं आत्मचरित्र आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सोनिया गांधी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बिलॉंगिंग या ठिकाणी अ जर्नी ऑफ लव्ह बरोबर अशा प्रकारचं आत्मचरित्र आहे जे की कुणाचं आहे तर सोनिया गांधी यांचं.
पुढचा प्रश्न, भारतीय नौदलासाठी MQ-9B सी गार्डियन ड्रोन कोणत्या देशाकडून खरेदी केलं जाणार आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेकडून या ठिकाणी MQ-9B सी गार्डियन ड्रोन हे या ठिकाणी भारतीय नौदलासाठी खरेदी केले जाणार आहे, परचेस केलं जाणार आहे. उत्पादक कंपनी कोणती आहे? तर जनरल ॲटॉमिक्स, जी की या ठिकाणी अमेरिकेची आहे. या ठिकाणी याच्यामध्ये ही ड्रोन समुद्रामध्ये आणि जमिनीवर लांबवर नजर ठेवू शकते एवढी त्याची कॅपेबिलिटी आहे आणि याचा वापर भारताच्या तिन्ही दलामध्ये, नौदल असेल, लष्कर असेल, हवाई दल असेल, या ठिकाणी तिन्ही दलांना या ठिकाणी याच्यामुळे मोठी या ठिकाणी मदत होणार आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, कोणत्या देशाने डॉक्टर JRP आणि डॉक्टर जल धायथॉय-कू यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान निशान-ए-इम्तियाज प्रदान करण्याची घोषणा केलेली आहे? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आश्चर्याची गोष्ट ही आहे की या देशाचा सुद्धा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. क्लिअर? तर पर्याय क्रमांक डी, पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न, जगातील सर्वात तरुण चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच काय, वर्ल्ड्स यंगेस्ट चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच CA कोण बनलेले आहेत? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लक्ष्मणन मयप्पन असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, अलीकडेच हकाइंदे हिचिलेमा यांची कोणत्या आफ्रिकन राष्ट्राचे अध्यक्ष म्हणून दुसऱ्या 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा निवड झालेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, झांबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये सर्पदंश अनिवार्य नोंदणीकृत आजार घोषित करण्यात आलेला आहे? आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान की गुजरात? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर?